संतांनी जो काही मार्ग काढलेला आहे तो एकदम आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिली जे ऋषी साच भाव वर्तावया झाडू संतांचे मार्ग आल राणी भरले जग। तुकाराम महाराज सांगतात, तुकाराम महाराज काय सांगतात की आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठातलेच आहोत, पण आम्ही ह्या कारणासाठी आलोय की जे ऋषी मुनींनी जे काय सत्मार्ग सांगितलेला आहे, ऋषी मुनींनी जो काय आम्हाला मार्ग दाखवला त्या मार्गामध्येच आपल्याला जावं लागेल। पण ऋषी मुनींच्या मार्गाला जाण्यासाठी माणसाच्या देहाकडं जे नियम आहेत ते नियमांचं पालन कोणीच करत नाही। म्हणून काय खरा मार्ग, खरा कोणता, खरा मार्ग कोणता आहे? यम नियम आसन प्रत्याहार प्राणायाम ध्यान धारणा आणि समाधी, समाधीपर्यंत पोहोचण्याचे मार्ग आहेत, पण कोणीच करत नाही। कारण यम नियमामध्येच बसत नाही आपण। आपल्याकडनं अहिंसा होता कामा नये, आपल्या हातापायांकडून अहिंसा होता कामा नये, मुंगी पण मरता कामा नये आपल्या पायाने। हाताने तर हत्या जाऊ दे, पण चुकून जरी मुंगी आपल्याकडनं मेली तरी ते यम मध्ये बसतो, यम नियमामध्ये बसतं। ते खाणं तर बाजूलाच ठेवा, मटण मच्छी, ते तर 100% पाप आहे माणसाला। आणि म्हणून माणसाला पाप खरं काय ते ओळखता काय येत नाही, कारण प्रत्येक जीवाकडे वैराग्य नाही, विवेक नाही, सामर्थ्य नाही, बुद्धिमत्ता नाही, भगवंताची कृपा नाही, एवढं सगळं लागतं। आणि म्हणून लोक काय झाल्यात, आंधळेची जण अवघेची आंधळे, सगळेच आंधळे आहेत, सगळेच लोक आंधळे आहेत। आता तुम्ही कोणाला तुम्ही डोळस करणार सांगा मला तुम्ही? कारण डोळस होण्यासाठी जे नियम आहेत, पहिल्यांदा तुमचा देह शुद्ध व्हायला पाहिजे। देह शुद्ध होण्यासाठी जो बीज मंत्र आहे तो मंत्र कोणालाच माहित नाही, तो गुह्य आहे। आणि लोक काय करतात, तर लोक जो मंत्र मिळेल तो जपतात आणि त्याच्यातून तशी बुद्धी होते। मतांचा गलबल आहे सगळं इथे। जो ज्या मार्गाला गेला त्याला ते खरं वाटतं, पण खरं काय आहे? खरं एकच आहे। म्हणून लिहिले खरं काय आहे, तर खरं ब्रह्मनाम आहे। नामापरते तत्व नाहिरी अन्यथा वाया अनेक पंथा जाशील जणी। योग्यांचा राजा सांगतो नामापरते तत्व नाहिरी अन्यथा, नाम हे तत्वरूपाने आहे, नाम हेच परब्रह्म आहे आणि ते गुह्य आहे, ते कोणी सांगत नाही। म्हणून नामापरते तत्व आत्मतत्व, नाम हेच आत्मतत्व आहे। नामापरते आत्मतत्व नाहिरी अन्यथा वाया अनेक पंथ, कुठल्याही पंथात जाशील तर सांगितले फुकट जाशील, सांगितले 184 ला जाशील। ज्या पंथामध्ये ज्या लोकांकडे नाम नाही, नामाचं ध्यान, नामाचं चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे। कुठल्याही पंथामध्ये कुठल्याही याच्यामध्ये जाण्याची गरज नाही, तर नामापरते तत्व नाहिरी अन्यथा, नाम हे तत्वरूपाने आहे। नामाचे चिंतन करा आणि प्रगट करा देवाला, आणि पसारा आहे, प्रगट आहे, असाल ते करा, जिथं असाल तिथं नामाचं चिंतन करता येतो। काय नंतर अशी अवस्था आहे की तुम्हाला आसनाची गरज नाही, ध्यानाची गरज नाही, ध्यानाला बसण्याची गरज नाही, तुम्हाला अखंड चिंतन विठोबाचं चालतं, प्रगट आहे ते। पण ते प्रगटीकरण आपल्याला भगवंताच्या हातात ठेवलेलं आहे। हे सगळं जे आहे हे ज्या माणसाची जेव्हा शिल्लक वाढेल, जेव्हा पुण्याई वाढेल, त्या पुण्याईच्या माध्यमातून हा मार्ग मिळत असतो। ज्याची शिल्लक वाढली, ज्याची पुण्याई वाढली, तो पुढे निघून जातो, तो भगवंताला प्राप्त होतो। आणि ज्याची शिल्लक कमी झाली, शिल्लक सांगतात ढकलून देते सांगतात, म्हणजे 84 ला जातो। मग आता शिल्लक वाढण्यासाठी काय करायला पाहिजे, तर शिल्लक वाढवण्यासाठी अनेक जन्माची पुण्याई लागतो। तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परंतु उपतिष्ठ तू पूर्वपुण्य लागतो त्याला, आणि पूर्वपुण्याईनेचे सगळे मिळतो। आणि अनेक लोक अनेक ठिकाणी जातात का, तर त्यांच्याकडे पुण्य नाही, म्हणून अनेक ठिकाणी अनेक माणसं जातात। जरी आता ह्या नामाच्या पंथामध्ये एखादा माणूस आला आणि त्याची पुण्याई जर कमी ह्रास होत गेली तरी त्याला हे ज्ञान कळायचं नाही। मग पुण्य वाढण्यासाठी काय करायला पाहिजे,
तर अखंड चिंतन विठोबाचे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मुखातून सातत्याने हरीचं नामस्मरण व्हायला पाहिजे. नाम संकीर्तन साधन पायी सोपे सांगितलंय. ज्ञानोबा सांगतात शेवटीला हरिपाठामध्ये, नाम संकीर्तन साधन पायी सोपे आणि जळतील पापे जन्मांतरी, अनेक जन्माची पाप जळून जातील. एवढं स्पष्ट सांगितलेलं आहे. पण नामाकडे कोणी वळत नाही. एवढं सोप्या भाषेत लिहिलं की नाही की नाम संकीर्तन साधन पाय, म्हणजे नाम चिंतन, नामाचं चिंतन करणं, नामावरती आरूढ होणं. नाम हे एक साधन आहे आणि ते साधनाचा वापर कोणी करत नाही. साधन पाय सोपं आहे आणि जळतील पापे, कित्येक जन्माची पाप असतील ती एका क्षणात उफराट्या नामासाठी. वाल्मिक तरला उठाउठी आणि भविष्य तरला, भविष्यवादला शतकोटी चरित्र रघुनाथाचे उफराटे नामासाठी. म्हणजे त्याचं नाम, वाल्याकुलीचं नाम कुठून चालू झालं तर मुळाधार ते ब्रह्मरंध्रापर्यंत नामाची धाव त्याला मिळालं आणि म्हणून त्याचं संपूर्ण पापाचं निर्धारण झालं आणि त्याने भविष्यवादला शतकोटी चरित्र रघुनाथाचे, म्हणजे शतकोटी त्याने रामायण लिहिलं की राम येणार, त्याची धर्मपत्नी सीता असणार, त्याचं रावणाबरोबर युद्ध, सगळं युद्ध होणार, सगळं त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलं. आणि त्या नामाच्या प्रखर चिंतनातून प्रत्यक्ष रामाला अवतार घ्यावा लागलो. कोणाच्या वाणीतून, कोणाच्या नाभीतून जन्म घ्यावा लागला रामाला, तर वाल्मिक ऋषीच्या. कारण वाल्मिक ऋषी बोलला नसता तर आम्हा कैशी रामकथा. म्हणून या समर्था काय म्हणून वर्णावे, काय त्याचं वर्णन करावं असं समर्थांनी लिहिलंय दासबोधामध्ये. वाल्मिक ऋषी बोलला नसता तर आम्हा कैशी रामकथा. रामाचा जन्मच नसता झाला आणि म्हणून प्रत्यक्ष एवढं सगळं पाप करणारा, 7 रांजण मरल एवढी पाप त्यांनी केली आणि शेवटीला काय झालं, शेवटीला सगळ्या पापाचं निर्धारण झालं एका क्षणात नामाच्या चिंतनातून. आणि त्याला शतकोटी रामायण लिहिलं आणि रामाला प्रत्यक्ष जन्म घ्यावा लागला. नसता रघुनाथ अवतार, नाही पाहिला शास्त्राधार, रामकथेचा विस्तारला जने. त्या वाल्मिक ऋषीने काय केलं, नसता रघुनाथ अवतार, रघुनाथाचा अवतार पण नव्हता, रामाचा अवतार पण नव्हता, नाही पाहिला शास्त्राधार, कुठल्याच शास्त्राचा आधार त्याने घेतला नाही. वेळच कुठे मिळाला शास्त्राचा आधार घ्यायला. नारद मुनी आले, डोक्यावर हात ठेवला आणि ते नाम दिलं आणि त्याचं नाम उलट चालायला लागलं. उफराटे नाम म्हणता वाचे, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारले पुण्याचे ब्रह्मांडावरती. ब्रह्मांडाच्या वरती त्याचं नामाचं चिंतन प्रगट झालं आणि ब्रह्मांड हल्ला पूर्ण. बरं का, ब्रह्मांडातले सगळे जे काय देवलोक होते, तो देवलोक हादरला पूर्ण. एवढं कोणाचं चिंतन चालू आहे. आणि प्रत्यक्ष त्या नामाच्या चिंतनातून रामाला अवतार घ्यावं लागलं. शास्त्राचा आधार नाही, राम अवतार बघितलेला नाही, पण नुसत्या नामाच्या उच्चारातून, त्या कोणाच्या, वाल्मिक ऋषीच्या नामस्मरणातून, नसता रघुनाथ अवतार, नाही पाहिला शास्त्राधार, रामकथेचा विस्तारला याने. वाल्मिक ऋषी बोलला नसता तर आम्हा कैशी रामकथा. म्हणून या समर्थ काय म्हणून वर्णन करावे. समर्थ रामदास सांगतात त्यांचं वर्णन काय करायचं. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, पांडुरंग देवराव बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल.